विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हे मंदिराची जागा जी आहे हे स्वतः सार्वजनिक मंदिर जे आहे हे विजयकुमार सोनवणे म्हणून आहेत, सोलापूरला राहतात। त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेलं आहे आणि हे 1970 मध्ये शासनाने बनवलेले जे हे पीआर कार्ड आहे, या पीआर कार्डाचा बदल जर भूमी अभिलेख स्वतंत्र जर करत असेल, सार्वजनिकला जर स्वतंत्र वैयक्तिक करत असेल तर शासनातून किंवा वैयक्तिक लोकांच्या जमिनी जागा ज्या आहेत ती स्वतःच्या नावावर आहेत का नाही याची शंका येईल। यामुळे मला असं म्हणावं लागेल की प्रत्येक व्यक्तीने आपली जागा हयातीत आहे किंवा शासनाने लुबाडली किंवा दुसऱ्याने घेतली याचा हे पुरावा याप्रमाणे ते भूमी अभिलेख केव्हाही कुणाचीही जागा कुणाच्याही नावावर करण्यास तयार राहतात, कारण हे पैसे घेऊन कुणाचीही जागा कुणाच्या नावावर करण्यास तयार आहेत आणि पैसे घेतल्याशिवाय हे कुठलंही काम करत नाहीत। याचे पुरावे आमच्याकडे पूर्णपणे आहेत। कोणत्या आधारावर ही जागा त्यांनी केली? पैशाच्या आधारावर केली त्यांनी। म्हणजे पहिले का त्यांच्या जागेचा असा दावा होता का? जागेचा दावा वगैरे काहीच नाही। त्यांनी तो सोलापूरला राहणारा माणूस आहे आणि तो जर काठीत येऊन स्वतःची जागा माझं किंवा मंदिर माझं स्वतःच्या जागेत आहे असं म्हणत असेल तर हे 1970ला बनलेलं पीआर कार्ड खोटं आहे की त्यानं बनवलेलं खरं आहे। आणि हे कर्मचारी फक्त सुट्टीच्या दिवशी ज्यावेळेस असं ऑफिस बंद असतं त्या टायमाला अशा कारभार केले जाते। त्याची ज्या दिवशी ऑफिस बंद असतं त्याची गेट लावून करून बाहेरची व्यक्ती आणून अशी पीआर कार्ड टोस अशी तयार केली जाते अशी ऑफिस बंद करून, आणि त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सगळ्यांची साथ आहे। भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर यांचा भोंगळा कारभार तुमच्या समोर मी सगळे आणलेले आहेत, पुरावे पण तुम्हाला सगळे दाखवलेत। हा एक असा विषय आहे की काठीतला विषय आहे, काठीतला पीआर कार्ड ना, पीआर कार्ड हे मंदिराचं नावच आहे 1970ला। तर ही वैयक्तिक नावावरून करून घेण्यात आलेलं आहे। ती पण पीआर कार्ड आहे, 5 मिनिटात व्हॉट्सअपवर ती पण तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो। म्हणजे ह्या ऑफिसचा भोंगळा कारभार तुम्हाला उघडकीस येत आहे की हे ऑफिस पैसे घेऊन प्रत्येकाची पीआर कार्ड कशी डुप्लिकेट बनवते। आज तुळजापूर तालुक्यात प्रत्येकाला माझी विनंती आहे की त्यांनी आपले पीआर कार्ड आपल्या नावानं आहेत का हे चेक करून घेणार, कारण की ही पैसे घेऊन जर अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पीआर कार्ड बदलाबदली करत असतील तर यांच्यावर शासनाचा आणि कुणाचा तरी मोठा चॉप बसला पाहिजे। त्यामुळे आमच्या संघटनेमध्ये आम्ही वारंवार प्रयत्न करतो। तर आज मंदिराची जागा ही लोक सोडून गेलेत तर बाकी काय गोष्टी आहेत? किती मोठा भ्रष्टाचार आहे तुम्हीच बघून घ्या, पत्रकार बांधवांना तुम्हीच बघून घ्या। ह्यांनी जर मंदिराची जागा सोडून गेलेत तर बाकी काय गोष्टी आहेत? तर माझी तुळजापूर तालुक्यातल्या एवढ्या सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने आपले पीआर कार्ड एकदा चेक करून प्रत्येकाने पीआर कार्ड आपले काढून एकदा चेक करावे आणि ज्यांची काय अडचण असेल त्यांनी डायरेक्ट त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अधिकाऱ्यांनी। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।